नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळा प्रेक्षक पूर्णवादी बँकेनं जालना शाखेमधून ज्या 31 जणांना कर्ज दिलं होतं त्यापैकी 22 खाती ही बाकी आहेत. बाकी जे त्यांनी नील केले आहेत असं सांगितलं. ते कशी नील केलेली आहेत, बँकेने कुठल्याही प्रकारचं कागदोपत्री किंवा प्रत्यक्ष देऊन काहीही सांगितलेलं नाही. बँकेनं फक्त जो कोणी शिरीष देवळे आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. शिरीष देवळे अटकही झाली. श्रीराम जो कोणी कुरंगळ आहे त्यालाही अटक झालेली आणि त्याच्या साथीदाराला 2-3 साथीदारांना सुद्धा अटक झालेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेनं कुठल्या लोकांना कशा प्रकारचं कर्ज दिलं हे वारंवार विचारलं जात आहे. कुठल्याही प्रकारची माहिती बँकेकडून दिली जात नाही. बँकेने फक्त तेवढंच काम केलं आणि ते फार सिंहाचं काम केलंय असं बँकेचं म्हणणं आहे. आम्ही कारवाई करायला लावलेली आहे. खरं तर पूर्णवादी बँकेकडून जी कारवाई फार पूर्वी करणं गरजेचं होतं ती कारवाई फार उशिरा करण्यात आलेली आहे. खरं तर मराठी महाराष्ट्राने जेव्हा बातमी केली तेव्हा मात्र बँकेनं खडबडून जागं होत ही कारवाई केलेली आहे. जे 31 कर्जदार खातेदार होते त्यांना 10 कोटी रुपयांचं कर्ज द्यायचं बँकेनं वाटलं. त्यापैकी उरलेली जी काही 22 लोकांची यादी आहे ती मराठी महाराष्ट्राच्या हाती आहे. मी तुम्हाला त्यांची नावं वाचून दाखवणार आहे. ते कुठले आहेत, काय आहेत ही माहिती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घेऊन पुरवली जाईल. कुणाची कोणती ट्रेडिंग कंपनी आहे, कुठल्या ट्रेडिंग कंपनीला किती कर्ज दिलं, खरं तर ही माहिती फार कष्ट करून मेहनतीने ही माहिती मिळालेली आहे. कारण पूर्णवादी बँक फार सावसुतासारखं वागत आहे. फार आम्ही पारदर्शक आहोत, ट्रान्सपरंट आहोत असं ते म्हणतायत. मात्र ते कुठलीही माहिती बाहेर येऊ देत नाहीत. ही माहिती फार कष्टानं फार मेहनतीने आम्ही मिळवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ही लोक कोण आहेत, खरंच ओरिजिनल शेतकरी आहेत का ही आता आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला मी वाचून दाखवतोय ते नेमके कोण लोक आहेत. तनपुरे रामेश्वर उद्धव यांचं एक कर्ज खातं आहे. तनपुरे कृष्णा रामेश्वर यांची 2 कर्ज खाती आहेत. तळतकर जयमंगल आनंदराव 2 कर्ज खाती आहेत. उधार नारायण संपत यांचं एक कर्ज खातं आहे. पुरी प्रवीण पांडुरंग 2 कर्ज खाती आहेत. त्याचबरोबर ठोंबरे भागवत रमेश यांचं एक कर्ज खातं आहे. ठोंबरे सुधाकर रावसाहेब एक कर्ज खातं आहे. ठोंबरे कमलाकर रावसाहेब यांची 2 कर्ज खाती आहेत. ठोंबरे शिवाजी नानासाहेब यांचं एक कर्ज खातं आहे. ठोंबरे सतीश बाबूराव यांची 2 कर्ज खाती आहेत. खानजोडे रामेश्वर पुरुषोत्तम यांचं एक कर्ज खातं आहे. देशमुख अमोल नंदू यांचं एक कर्ज खातं आहे. पवार सुदाम विश्वास यांचं एक कर्ज खातं आहे. पवार राधाकिशन विश्वासराव यांचं एक कर्ज खातं आहे. देशमुख अमोल सुभाष यांचं एक कर्ज खातं आहे. बागल कैलाश अश्रुवा यांचं एक खातं आहे. आता ही सर्व जी नावे मी वाचली आहेत ही काळजीपूर्वक मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांनी वाचावीत आणि त्यांच्याकडं ही जी काही कर्ज खात्यात या नावे आहे, ही जी काही यादी मला मिळालेली आहे ती एका व्यवस्थित ठिकाणावरून मिळालेली आहे. त्याचं मी नाव या ठिकाणी जाहीर करू शकत नाहीत. ही माझ्या सोर्स कडून यादी मला मिळालेली आहे. हे नेमके कुठली लोक आहेत, यांच्या नावावर कुठल्या ट्रेंडर आहेत, कुठल्या ट्रेडिंग कंपनी आहेत, इतर कुठल्या आहेत का, त्यांनी किती कर्ज खाती उघडलेली आहेत आणि त्याच्यात किती कर्ज घेतलेले आहे बँकेकडून, ही सर्व माहिती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून देईल. याचबरोबर यांची जी ही 17 लोकांची यादी आहे माझ्याकडं. 17 लोकांची म्हणजे 22 खाते आहेत. कोणाकडे 2 खाते आहेत, कोणाला 2दा कर्ज दिलेलं आहे, असे म्हणून 22 खाती आहेत आणि हे सगळे मिळून 17 लोक आहेत. या 17 लोकांना ज्यांनी जी नावं मी वाचली त्या सर्व लोकांना माझं आव्हान आहे, तुम्ही ओरिजिनल कर्ज घेतलेलं आहे का पूर्णवादी बँकेकडून जालना शाखेमधून. जर मराठी महाराष्ट्राच्या विवर्समध्ये या नावांपैकी कुणी असेल किंवा मग यांच्या नातेवाईकांपैकी त्यांना ओळखणारी माणसं कुणी आहेत का हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आपल्या नावावर पूर्णवादी बँकेमधून कुणी भलत्याच माणसानं किंवा मग देवळेनं किंवा मग कुरंगळनं कर्ज उचललेलं आहे का, तुम्हाला काहीतरी 10-5 रुपये मिळून देतो किंवा काहीतरी सवलत मिळून देतो किंवा काहीतरी शेती अवजारे मिळून देतो असं म्हणून जर तुमच्याकडून काही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मग शेतीचे काही 7-12 वगैरे काही घेतलं असेल तर हे तुम्ही जरा चेक केलं पाहिजे. पूर्णवादी बँकेनं फार शितापीने हे कर्ज वाटप केलेले आहे. फार बारकाईनं फार सगळ्या गोष्टी विचार करून हे सगळं कर्ज वाटप केलेलं आहे, जेणेकरून हा घोटाळा, हा फ्रॉड उघड येऊच नये यासाठी पुरेपूर काळजी पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष, संचालक, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी फार काळजी घेत आहेत. बँकेची सगळी कामं त्यांनी सोडलेली आहेत आणि बँकेमधला कुठल्याही प्रकारचा पुरावा, कुठल्याही प्रकारचा फ्रॉड बाहेर येऊ नये म्हणून जोशी असतील किंवा मग संचालक असतील ही सगळी मंडळी फार काळजी घेत आहेत. सगळी कामं त्यांनी बाजूला सोडलेली आहेत आणि बँकेमधले काहीच पुरावे, काहीच घोटाळे बाहेर येऊ नयेत
म्हणून त्यांनी फार सगळीकडे लॉक लावलेले आहेत. ही माहिती जी आहे ते मला फार गुप्त पद्धतीने मिळालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ही सगळी माहिती माझ्याकडे येईल. ही लोक कोण आहेत, त्यांचे काय आधार कार्ड आहे, ओरिजिनल आहेत का, ही लोक ओरिजिनल आहेत का, अकाउंट बनावट आहेत का, ही सगळी माहिती जी आहे ते मराठी महाराष्ट्राकडे येणार आहे. ही जी काही 17 लोक आहेत हे ओरिजिनल आहेत का, यांच्या नावाने कोणी कर्ज घेतलेले आहेत का, मग देवळे असतील, बँकेचे कोणी मुख्य अधिकारी असतील, अध्यक्ष असतील, संचालक असतील, जालना शाखेमधले जसे कुरंगळ सारखे दलाल लोक असतील, कोण कोण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सामील आहे ती येणाऱ्या काळामध्ये माहिती तुम्हाला मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून मी दिल्याशिवाय शांत बसणार नाही. हा सगळा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतोय आणि कुठल्याही प्रकारची वेळ न दवडता या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. पूर्णवादी बँकेमध्ये फार घोटाळे आहेत. मराठी महाराष्ट्र तुम्हाला फार विनवणी करून आणि आव्हान करून सांगतंय, ठेवीदारांनो तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत का? तुमच्याच नावावर काही कर्ज पूर्णवादी बँकेनं वाटलेत आणि सरळ खिशात टाकण्यापेक्षा इकडून आपले खिशात टाकलेत का, म्हणजे तुमच्या नावावर कर्ज घेऊन त्यांनी आपल्या खिशामध्ये असं मागून टाकलेत का, असे खिशात घातलेत का, हे जरा तुम्ही तपासा. पूर्णवादीच्या ठेवीदारांना सुद्धा आव्हान आहे, तुम्ही जे काही कर्ज घेतलेलं आहे ते किती रुपयांचं घेतलंय, जसं मुंडेंसारखं होऊ नये 50 लाख कर्ज दिलं आणि 5 कोटी त्यांच्या नावावर टाकलं, असं होऊ नये. तुम्ही नेमकं किती कर्ज घेतलंय, तुमच्यावर किती बोजा आहे, जरा बँकेमध्ये जाऊन तपासा. सगळ्या लोकांना आव्हान आहे आणि ठेवीदारांना सुद्धा आव्हान आहे, तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत का हे तुम्ही जरा जाऊन पहा, अन्यथा तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये एवढीच माफक अपेक्षा मराठी महाराष्ट्री आहे. आणि यानंतर पूर्णवादी बँकेमध्ये नेमकं काय झालेलं आहे, हे कर्ज कसे वाटप आहेत, कोण लोक आहेत, यांच्या घरोघरी जाण्याचा प्रयत्न मी करेल. आणि पुन्हा एकदा जाता जाता या यादीमध्ये तुमचं नाव आहे का आणि तुमच्या नावावर कोणी कर्ज घेतलेलं आहे का हे जरा सांगितलं पाहिजे, तुम्ही जरा पाहिलं पाहिजे. यदा कदाचित जर तुमच्या नावावर कर्ज घेतलं असेल या 17 लोकांपैकी, तर ज्यांनी बनावट कर्ज काढलं त्यांना जेलमध्ये नाही तर पहिल्यांदा तुम्हाला जावं लागेल. नंतर निष्पन्न होईल तुमची फसवणूक झाली वगैरे, तुमच्या नावावर बनावट कर्ज काढलं, मात्र तुम्हाला कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात यावं लागू शकतं. काही तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात, तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यामुळे तुमच्या नावावर कोणी कर्ज घेतलंय का हे जरा चेक केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.